कुठेही स्टॉल लावा, टपरी लावा. टपोरी होण्यापेक्षा टपरीवाला होणं कधी चांगलं आहे. टपोरीला कोणी पोरगी देणार नाही, पण टपरीवाल्याला लोक नक्कीच देतील. कारण टपरीच्या बाहेर उभा राहणारा इतरांच्या चर्चा करतोय, इतरांच्या निंदा करतोय. टपरीच्या आत बसणारा मात्र कोणाच तरी चांगल्या विषयावर बोलेल. टपरीच्या बाहेर उभा राहणारा फक्त खर्च करेल, टपरीच्या आत असणारा 2 रुपये उत्पन्न घेईल. आणि ज्या मुलांची आज लग्न होत नाहीत ना, 35% मुलं आहेत महाराष्ट्राची लग्न नाही होत, ते असे चौकात उभे राहणार आहेत. मग रिकामा तरी चौकात उभा राहणारच आहे ना, मग टपरीच्या आतमध्ये उभा राहा, स्टॉलवरती उभा राहा. नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र. आज मीरा भाईंदरमधील स्वर्गीय लताताई मंगेशकर या नाट्यगृहामध्ये शिवसेनेच्या मार्फत गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये संबोधित करण्यासाठी प्रमुख वक्ते, जे मराठी वक्ते आहेत, प्रसिद्ध वक्ते आहेत, ते म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधव हे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याही चर्चा केली असं जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. एक मोठे वक्ते आलात, आज या शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा आहे आणि या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज वक्ते म्हणून आज होते उपस्थित आहात, काय सांगा? आमचे मित्र प्रताप सरनाईक हे गेले 20 वर्ष आम्ही एकमेकाचे मित्र आहोत. आणि त्यांनी मला गेल्या आठवड्यात फोन केला की असं शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था कशी होती या विषयावरती तुमचं एक व्याख्यान पाहिजे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं, भारताचं ते दैवत आहे. आणि शिवाजी महाराजांची राज्यपद्धत, त्यांचं राजकारण, त्यांचं प्रशासन, त्यांचं व्यवस्थापन हे सगळे तरुणांना आजही आवडणारे विषय आहेत, भुरळ घालणारे विषय आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या त्या आदर्श राज्यव्यवस्थेतून आजच्या तरुणांना काय काय शिकता येईल अशा प्रकारचा एक चांगला विषय त्यांनी मला स्वतः निवडून दिलेला आहे. आणि आज त्याच्यावरती 1 तासाभरानंतर आपण तिथं त्याचं व्याख्यान होणार आहे आपलं. आणि तरुणांना खूप काही शिकायला मिळेल की आपण राजकारण जरी करत असो, समाजकारण करत असो, आपण उद्योजक असो, आपण विद्यार्थी असो, आपण गृहिणी असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये व्यवस्थापन आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं आहे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये काहीतरी यशाचा टप्पा गाठायचा आहे. शिवचरित्रातून एक चांगली प्रेरणा मिळते. आणि प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी, ज्यावेळी डिप्रेशनची वेळ असेल त्याच्यावरती कसं आपण कंट्रोल करू शकतो, आणि ज्यावेळी सुगीचे दिवस असतील तर त्याचं कसं सोन्यामध्ये रूपांतर करू शकतो, अशा खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्या शिवचरित्राच्या माध्यमातून इथे कार्यकर्त्यांना आज मिळतील. आणि त्यासाठीच प्रताप सरनाईक यांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि शिवाजी महाराज म्हटले की असा कोणता विषय की जो शिवचरित्राशी लागू पडत नाही. त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे ऑल परवेसिव्ह म्हणजे सर्व स्पर्शी विषय आहे, सर्वकालिक आहे, सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आणि तरुणांसाठी तर मला वाटतं ते हिऱ्याची खाणच आहे. त्यांचे गुण, त्यांचं आचरण, त्यांचं कामाची धडाडी. आणि माझं असं म्हणणं आहे की मी जे गेली 25 वर्ष मुलांना सांगतोय की शिवचरित्रातून एकच शिकायचं, स्वराज्य उभं करायचं, स्वतःचं राज्य उभं करायचं. तुम्ही चहा विका, इडली विका, डोसा विका, अंडी विका, कोंबडी विका, काही विका, स्वतःला विकायची वेळ त्याच माणसावर येते ज्याला काय विकायची लाज वाटते. आणि मी मराठी मुलांना हा सल्ला देईल की जमिनी विकणे हा शेवटचा पर्याय राहणार आहे. कुणीही भूमिपुत्रांनी जमिनी विकू नका. आपल्या बापदादांनी दिलेली जमीन, त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेली, तेवढी जरी तुम्ही टिकून ठेवली ना तरी तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कारण आज गावाला समजा एखाद्या जमिनीचा भाव 5 लाख रुपये एकर असेल तर इथे 100 फुटाला 50 लाख रुपये रेट आहे. म्हणून सांगतो की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या घशातून मोकळा केलेला हा महाराष्ट्र, हा भारत, त्यातली एकेका इंच जमिनीची 1-1 कोटी रुपये किंमत आहे. कृपा करून नाही नवीन जमीन घेता आली चालेल, पण वाडवडिलांनी दिलेली ती जमीन मात्र तुम्ही विकू नका. तुम्ही त्याच्यावर नुसतं एखादं दुकान जरी टाकलं, जर चांगला धंदा करता आला तर स्वतः दुकान टाका. नाहीच करता आलं तर एखाद्या होतकरू मराठी माणसाला ती जागा भाड्याने द्या, त्याचंही पोट भरेल आणि तुम्हालाही 2 रुपये मिळत राहतील, पण जागा विकू नका. सर, नक्कीच ह्या विषयाला मग एक अनुसरून विचारतो की महाराष्ट्राची सध्या राजकीय परिस्थिती बघता किंवा महाराष्ट्राची परिस्थिती बघता मराठी तरुण मंडळी किंवा मराठी सुशिक्षित मंडळी जातीपात आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी हा मागं आपण पडत आहोत. त्याच्याबद्दल आपण काय सांगतो? काय भारतीय राज्यघटनेनं ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी दिलेलं आरक्षण हे प्रतिनिधित्वाचं कारण होतं. म्हणजे रिझर्वेशन इज ए अपॉर्च्युनिटी टू रिप्रेझेंटेशन. पण लोकांनी त्याला पक्षाचा मुद्दा केला, लोकांनी त्याला राजकारणाचा मुद्दा केला आणि शेवटी ते लोक जाती अस्मितेवरती उतरले. खरं तर आरक्षणाचा हा उद्देश कधीच नव्हता, परंतु राजकीय लोकांनी आपापलं झेंडा दांडा आपले घोडे दामटत ते अशा ठिकाणी नेऊन शाळेत गेल्याबरोबर पहिलं त्याला विचारलं जातं तुझी जात काय. एखादी महिला डिलिव्हरी झाली की पहिलं विचारलं जातं की तुमच्या मुलाच्या पुढं काय जात लिहायची. तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेरा 18 पगड जातीचे सर्व लोक
लोकांना एकत्र करून एक सर्व जातींना जोडणारा महाराष्ट्र निर्माण केला. त्यांनी सैन्यामध्ये भरती होताना कुठल्याही मावळ्याला जात विचारली नाही. ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे गुणवंत त्याला आपण म्हणूया, ज्याच्याकडे स्वराज्याच्याबद्दलची कदर आहे, अशा प्रत्येक माणसाला त्यांनी इक्वल संधी दिली. आणि म्हणून त्या काळामध्ये एखादं राज्य एखाद्या जातीचं प्राबल्य असलेलं असं समजलं जायचं. पण शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं प्राबल्य असलेलं राज्य ह्या नियमाने ओळखलं जातं. हे शिवाजी महाराज जर आमच्या तरुणांनी कळाले तर त्यांच्यामध्ये ते शिवाजी महाराज एक जरी गुण आला ना तरी हे महाराष्ट्र आदर्श राज्य होईल, इथला प्रत्येक तरुण आदर्श होईल. आणि म्हणून तुम्ही बघताय आम्ही त्या बाजूला पुस्तकांचा स्टॉल लावला आहे. शिवाजी महाराजांचे सगळे अँगल आम्ही तिथं काढलेले आहेत. शिवाजी महाराज उद्योजक कसे होते, त्यांचं अर्थशास्त्र कसं होतं, त्यांचं इंजिनिअरिंग कसं होतं, जिजाऊंनी शिवाजी महाराज कसे घडवले, हे सगळं आम्ही शोधून म्हणजे मातीचा ढिगारा उपसून आम्ही एक ग्रॅम सोनं शोधतो, ते तयार करतो, तरुणांसमोर ठेवलेलं आहे. त्यांनी ते वाचलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे, कृती केली पाहिजे. आणि मग जसे शिवाजी महाराज यशस्वी झाले त्यातला एक तरी अंश किंवा एक तरी टप्पा आपल्या यशाचा आपल्याला मिळू शकतो, एवढं त्या सामर्थ्य त्या इतिहासामध्ये फक्त तरुणांनी वाचलं पाहिजे, वेचलं पाहिजे आणि चोचले कमी केले पाहिजेत. नाहीतर उन्हाळा खूप आहे, मग मी बाहेर पडणार नाही, मला खूप कार लागते, अशी छोटी छोटी कारणं सांगत बसले ना तर या महाराष्ट्रात मराठी मुलांना फक्त हमाली, वॉचमॅन आणि रिक्षा हीच कामं शिल्लक राहतील. दुर्दैवाने ती वेळ येऊ नये त्याच्या अगोदर मी सावध करतो. गेले 25 वर्ष सांगतोय की तुम्ही जमिनी विकू नका, धंदा करायला लाजू नका, रस्त्यावर कुठेही स्टॉल लावा, टपरी लावा. टपोरी होण्यापेक्षा टपरीवाला होणं तरी चांगलं. टपोरीला कोणी पोरगी देणार नाही, पण टपरीवाल्याला लोक नक्कीच देतील. कारण टपरीच्या बाहेर उभा राहणारा इतरांच्या चर्चा करतोय, इतरांच्या निंदा करतोय. टपरीच्या आत बसणारा मात्र कोणाच तरी चांगल्या विषयावर बोलेल. टपरीच्या बाहेर उभा राहणारा फक्त खर्च करेल, टपरीच्या आत असणारा 2 रुपये उत्पन्न घेईल. आणि ज्या मुलांची आज लग्न होत नाहीत ना, 35% मुलं आहेत महाराष्ट्राची लग्न नाही होत, ते असे चौकात उभे राहणार आहेत. मग रिकामा तरी चौकात उभा राहणारच आहे ना, मग टपरीच्या आतमध्ये उभा राहा, स्टॉलवरती उभा राहा, हातगाडीवर उभा राहा, 2 रुपये कमव. आणि असेच स्वतःच्या पायावर उभे राहणारे तरुण उभे करणं हेच आमचा उद्देश असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा सगळ्यांसाठी अगदी कठोर आहे. अगदी शिवाजी महाराज हे सर्वकालिक आहेत, ऑल टाईम आहेत. चंद्र सूर्य जसे सतत आहेत, हा समुद्र जसं कायम आहे, हे डोंगर नद्या झरे जसे कायम आहेत, तसं शिवाजी महाराजांचे विचार तुम्हाला दुष्काळात झऱ्यासारखे आहेत, तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सावलीसारखे आहेत, तुम्हाला रात्रीच्या अंधारामध्ये तो लुकलुकणारा तारा आहे. आणि जेव्हा दिवस उजळेल ना तर अख्ख्या विश्वाला प्रकाशित करणारा तो सूर्यसुद्धा आहे. आणि कायम आपल्याला प्राणसंजीवनी देणारा तो ऑक्सिजनसुद्धा आहे. आणि हेच शिवचरित्राची महती आहे, ती सगळ्या तरुणांपर्यंत पोहोचवताना मला तर कधीच राजकीय बंधनं कधी आलेली नाहीत. आणि मी सर्व पक्षांच्या स्टेजवर जातो, मी सर्व नेत्यांबरोबर असतोय, कारण माझा एकच तेच स्वार्थ आहे की आमचे शिवाजी महाराज यांना कुठल्याही पक्षात, कुठल्याही जातीत, कुठल्याही संघटनेत कोणी लिमिटेड करू नये, हा आमचा नेहमी उद्देश असतो. धन्यवाद.